तर मित्रांनो, शाळा असो किंवा घर असो किंवा अन्य कोणताही ठिकाण असो, त्या ठिकाणी जर आपण एखादा कार्यक्रम साजरा करत असू तर त्याची एक रूपरेषा ठरवत असतो आणि तीच रूपरेषा आपण अशा कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती माहिती आपण पोहोचवत असतो. आणि हीच माहिती आपल्याला किंवा अशी कार्यक्रम पत्रिका आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे. आणि म्हणून माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पत्रिका जर आपल्याला बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेणं अपेक्षित आहे. पाहू शकता तुम्ही, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्रथम या ठिकाणी जो काही बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला अगदीच ट्रान्सपॅरंट दिसून येत आहे. बॅकग्राऊंड निवडत असताना प्रथम आपल्याला त्याची साईज सिलेक्ट करून घेणं अपेक्षित आहे. ज्या साईजमध्ये आपल्याला हवी असेल ती साईज निवडा. नंतर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की आपण कोणत्या प्रकारची जी आपली कार्यक्रम पत्रिका आहे ती आपण कशी तयार केलेली आहे. थोडक्यात तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारची आपण कार्यक्रम पत्रिका तयार केलेली आहे. ही कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण ज्या प्रोसेस केलेल्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या व्यवस्थित समजून घ्या. या प्रकारची कार्यक्रम पत्रिका जर आपल्याला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. पहा, स्टेप बाय स्टेप आपण समजून घेतोय. आपण वॉलपेपर सिलेक्ट केलेला आहे. वॉलपेपर सिलेक्ट केल्यानंतर फिट टू फिट करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे. पहा, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करा आणि 100 to 100 म्हणजेच विड्थ अँड हाईट 100 करा. म्हणजेच तो वॉलपेपर अगदी फिट होणार आहे आपण घेतलेल्या साईजनुसार. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी वॉलपेपर अगदी व्यवस्थित बसलेला आहे. म्हणजे कुठेही आजूबाजूला किंवा वरती खाली जागा या ठिकाणी शिल्लक नाही. वॉलपेपर घेतल्यानंतर या ठिकाणी आपण अधिक अट्रॅक्टिव्ह कार्यक्रम पत्रिका दिसण्याच्या दृष्टिकोनाने किंवा ज्या कार्यक्रमाची संबंधित असेल किंवा ज्या ठिकाणी आपण ती कार्यक्रम पत्रिका वापरणार असू त्या ठिकाणचा एखादा फोटो आपण घेऊ शकतो. तसाच मी या ठिकाणी आमच्या शाळेत हा कार्यक्रम साजरा होणार आहे आणि म्हणून शाळेचा जो फोटो आहे तो फोटो मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो सुद्धा फिट बसवण्याच्या दृष्टिकोनाने रिलेटिव्ह साईज आणि साईजमध्ये परफेक्ट दिसण्याच्या दृष्टिकोनाने रिलेटिव्ह साईज केल्यानंतर विड्थ अँड हाईटमध्ये जो ऑप्शन दिसतात ते आपण 100 by 100 केलं की अगदी व्यवस्थित ते आपल्याला मॅच झालेला तो जो काही भाग असेल तो दिसून येतो. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण शाळेचा फोटो त्या बॅकग्राऊंडवर मॅच केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो काही भाग आहे तो घेणार आहोत. या ठिकाणी हे अगदीच तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा टाईप करू शकता किंवा अगदीच साधे फॉन्ट असेल त्याचाही वापर करू शकता. आपण पुढे घेणार आहोत कार्यक्रम पत्रिकेवर एक इमेज आहे. इमेज सर्वांना माहिती असेल, ओळखीचे असतीलच. हे आहेत कवी कुसुमाग्रज. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अंदाज आलेला असेल की आपण कार्यक्रम पत्रिका कोणती तयार करणार आहोत. 27 फेब्रुवारी या दिवशी जो दिवस साजरा केला जातो तो दिवस म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिन आणि त्या दिवसाची कार्यक्रम पत्रिका आज आपण बनवत आहोत. आणि म्हणून आपण फोटो घेतलेला आहे कवी कुसुमाग्रज यांचा. आपण या ठिकाणी शाळेचा जो काही ब्रीद वाक्य आहे तो ब्रीद वाक्य आपण घेतलेला आहे, तेजस्विनावधी तमस्तु. त्यानंतर काही जे काही सर्वसाधारण माहिती आहे की कार्यक्रम पत्रिकेवर असणं अपेक्षित आहे, कारण शाळेशी निगडीत ही कार्यक्रम पत्रिका आपण तयार करणार आहोत आणि म्हणून शाळेचं ब्रीद वाक्य, त्याचबरोबर त्या संस्थेचं नाव, त्या शाळेचं नाव आणि नंतर जो मुख्य विषय आहे त्या मुख्य विषयाचं नाव आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेजस्विनावधी तमस्तु झालेला आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड घेतलेला आहे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची राभा शिर्के प्रशाला रत्नागिरी. पाहू शकता तुम्ही राभा शिर्के प्रशाला रत्नागिरी. हे जे फॉन्ट्स आहेत किंवा जो मटेरियल आहे तो PLP किंवा PNG आपण तो सेव्ह केलेला होता आणि म्हणून आपण पटकन किंवा जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनाने ते तुम्हाला सांगत आहे. महत्त्वाचा विषय म्हणजेच काय तर कार्यक्रमाचे नाव. कार्यक्रम कोणता आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मराठी राजभाषा गौरव दिन. फॉन्टसुद्धा खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि त्याला शोभेल असा कलरसुद्धा मॅच झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जी महत्त्वाची गोष्ट किंवा जे आपण या पत्रिकेच्या माध्यमातून सांगणार आहोत ते म्हणजेच कार्यक्रम पत्रिका नाव देऊन झालेलं आहे.
ते नाव देऊन झाल्यानंतर थोडक्यात आपण खाली एक रेषा किंवा एक सिम्बॉल या ठिकाणी ठेवलेला आहे व्यवस्थित दिसण्याच्या दृष्टिकोनाने. माहिती स्टेप बाय स्टेप तुम्ही पहा, म्हणजेच तुम्हाला सुद्धा ते करायला सोपं जाईल. अगदी तुम्ही सहजरित्या अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका तयार करू शकता. अगदी साध्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. ज्या दिवशी आपण कार्यक्रम साजरा करणार आहोत त्या दिवसाची तारीख म्हणजेच 27 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी ती व्यवस्थित ॲडजस्ट करण्याच्या दृष्टिकोनाने साईज तुम्ही लहान मोठा जो आकार आहे तो तुम्ही करू शकता. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आकार मी कमी केलेला आहे आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी ॲडजस्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आकार कमी जास्त करून त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता. पहा या ठिकाणी थोडीशी साईज मोठी वाटत होती आणि म्हणून त्याची साईज कमी करून या ठिकाणी तो व्यवस्थित ती दिनांक जो भाग आहे तो व्यवस्थित आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. आणि प्रत्येक जो काही मटेरियल आहे तो लॉक करा जेणेकरून त्यांची जागा हलणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजेच काय की ह्या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून आपण जो संदेश देणार आहोत म्हणजेच तो काय तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणते इव्हेंट होणार आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि थोडेसे आपण क्रॉस केलेले आहेत. त्याला आणखीन तो अट्रॅक्टिव्ह दिसण्याच्या दृष्टिकोनाने किंवा कार्यक्रम पत्रिका आणखीन उठून दिसेल त्यासाठी आपण थोडंसं क्रॉस घेतलेला आहे. सगळे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण क्रॉस घेतलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. अत्यंत छान पद्धतीची किंवा उत्कृष्ट अशी आपली कार्यक्रम पत्रिका आपण तयार केलेली आहे. पहा किती छान दिसते आणि काही मिनिटात आपण ही तयार करू शकतो. आणि याला फार काय वेगळं करण्याची आवश्यकता आहे असं नाही, तर आपण अगदीच मोबाईलच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. शाळेचा लोगो या ठिकाणी मी शेवटी ठेवलेला आहे. अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका जर आपल्याला बनवायची असेल तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही अगदी उत्तमरित्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रम पत्रिका कार्यक्रम साजरा करण्यासाठी तुम्ही तयार करू शकता. जेव्हा आपण अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका प्रमुख पाहुण्यांच्या समोर आपण जेव्हा ठेवू ते सुद्धा इम्प्रेस होत असतात आणि म्हणून कार्यक्रम आणखीन चांगल्या पद्धतीने साजरा होण्याच्या दृष्टिकोनाने किंवा कार्यक्रमाची शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनाने अशा कार्यक्रम पत्रिका सुद्धा तयार करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा अशा तयार करता याव्यात त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे की आपण सुद्धा शिकावं, आपण सुद्धा अशी कार्यक्रम पत्रिका तयार करावी आणि आपण आपला कार्यक्रम उत्कृष्टरित्या साजरा करावा. त्यासाठी हा छोटा प्रयत्न आहे. जर आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपल्याला अशा नवनवीन माहितीची जी काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकते. आणि नंतर सेव्ह करण्याची जी काही प्रोसेस आहे ती तुम्ही पाहिलीच असेल. सेव्ह केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला ह्या प्रकारची कार्यक्रम पत्रिका पाहायला मिळणार आहे. सेव्ह करा. प्रिंट तुम्ही अगदी साध्या पद्धतीने असेल किंवा फोटो पेपर असेल, फोटो पेपर वापरला तर अप्रतिम तुमची प्रिंट येऊ शकते. अप्रतिम म्हटलेलं आहे. साध्या कागदावर सुद्धा प्रिंट छान येते. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.